इथे मी उपवासाचा उपमा तयार केलेला आहे. असं बघा एकदम मोकळा मोकळा झालाय. नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज मी तुम्हाला उपवासाचा वरी तांदळाचा उपमा करून दाखवणार आहे. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी वरी तांदूळ घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत, बटाटा घेतलाय, भाजलेले शेंगदाणे घेतलेत, मिरची आणि कढीपत्ता घेतलाय, थोडंसं जिरं घेतलंय, मीठ आणि साखर घेतली चवीपुरती आणि तेल घेतलंय. वरी तांदूळ ज्या वाटीने वरी तांदूळ घेतले आहेत ना त्याच वाटीने मी 3 वाटी पाणी घेतलंय आणि बटाटा मी बारीक स्वच्छ धुवून चिरून घेतलाय. बस एवढंच साहित्य घेतलंय. पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकते. हे बघा थोडं तेल टाकते. तेलामध्ये मी जिरं टाकते, जिरं चांगलं भाजलं ना कढीपत्ता आणि मिरची टाकायची. मी थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवते. गॅस बारीक करून घ्यायचा. आता यात बटाटा टाकायचा. बटाटा स्वच्छ धुवून त्यातलं पूर्ण पाणी निथळून टाकायचं आणि ढवळायचं. स्वतः ढवत राहायचं. सारखं ढवत राहायचं आणि त्याच्यात ना थोडंसं बटाट्याला लागेल एवढंच मीठ टाकायचं. आधी एकदम मीठ टाकायचं नाही आहे. हे बघा एकदम मीठ टाकलं ना तर बटाट्याला खारट होणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल, बाहेर ना भरपूर पाऊस पडतोय त्यामुळे पावसाचा आवाज येतो. हे बघा बटाटा बघा लगेच शिजला. हे बघा आता मी वडी टाकते. या वडीमधलं ना सगळं पाणी निथळून टाकायचं. धुवून झाल्यानंतर पाणी अजिबात ठेवायचं नाही. आणि चांगलं परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा. भाजताना मी थोडेसे शेंगदाणे टाकते, थोडे नंतर टाकणार आहे वरून. तुम्ही कच्चे शेंगदाणे पण घेऊ शकता. मग ते तेलात अगोदर भाजून घ्यायचे. आता मी सगळं व्यवस्थित भाजून घेते. हे बघा वरही भाजली आहे. आता हे कडकडीत पाणी ओतलं मी त्यात. तुम्हाला जास्त मऊ हवं असेल ना तर तुम्ही एक म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि त्याच्यात मीठ आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला. मी थोडीशीच घालते साखर. हे बघा साखर थोडीशीच घातली. आता याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजायला द्यायचं.
आता हे शिजायला देते. हे बघा चेक करते. हे बघा चांगला शिजलाय. पाण्याचं प्रमाण आपलं परफेक्ट होतं. अजून म्हणजे थोडं पाणी त्यातलं मुरायला पाहिजे. गॅस बारीक करून पूर्णपणे ते मुरवून घ्यायचं. हे बघा चेक करते. बघा पाणी आटलं मुरलेलं आहे त्यात पूर्ण परफेक्ट एकदम झालं पाण्याचं प्रमाण. तुम्हाला अजून मऊ लुसलुशीत पाहिजे तर अजून पाणी घालू शकता. मी आता गॅस बंद करते. 2-3 मिनिटांनी असंच झाकण ठेवायचं म्हणजे ते वाफेने अजून ते पूर्ण व्यवस्थित मुरेल. ते कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशा वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि असा सेम उपमा तुम्ही करून बघा, छान लागतो.